तर राजकारणात कुणी कायमचा शत्रू आणि मित्र नसतो असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलेलं आहे। महायुती म्हणून एकत्रपणे विधानसभेला सामोरं जाणार असल्याचं देखील हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय। सुदर्शन चौधरीचं वैयक्तिक मत पक्षाचं मत नाही असं देखील हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आपल्यासोबत आहेत। भाऊ, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच मीटिंगमधून गेलेले आहे। काही नवीन येणाऱ्या राज्यात काही सुरुवात आहे का, काही संकेत आहेत का? त्यामध्ये काही कोणी असा कायमचा शत्रू आणि कायमचा मित्र असू शकत नाही। राजकारणामध्ये या घटना घडत असतात। कदाचित दोघं एका वेळेस लिफ्टमध्ये बसले असतील आणि बरोबर गेले असतील। आता त्यांची काय चर्चा झाली मला काय माहित नाही। भारतीय जनता पार्टी महायुतीमध्ये अजित पवार नको असं दोनमधील आमदार असणाऱ्या राहुल गांधी यांच्या सभागृहाच्या ठिकाणी एका कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे। तर ही कार्यकर्त्यांची खतखत आहे आणि कशा पद्धतीने पाहता यावं? एक असं आहे की महायुती म्हणून आम्ही सर्वजण एकत्रपणे आता समोर लोकसभेला गेलेलो आहे, विधानसभेला पण आम्हाला जावं लागेल। साहजिक आहे, प्रत्येक कार्यकर्त्याचं या त्या निमित्ताने काही व्यक्तिगत मतं असतात। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे। कदाचित त्या अँगलनी काय लोकांनी ती भूमिका व्यक्त केली असेल, परंतु तिने त्यांचं वैयक्तिक मत मांडलं, मग ते काय पक्षाचं मत नाही। आणि मला असं वाटतं की या संदर्भातली आमचं केंद्रीय नेतृत्व आणि राज्याचं नेतृत्व हे या बाबतीमध्ये बसून निर्णय घेतात आणि त्याप्रमाणे महायुती निर्माण झालेली आहे आणि त्या पद्धतीने पुढे काम केलं। की समाज समिती पक्का टीव्ही मराठी इंदापूर।